कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्याने महानगरपालिकेच्या नियमानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी 27 गावातील सुमारे 500 सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते। या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणार असे आश्वासन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिले होते। यानंतर अवघ्या 3 दिवसात खासदार डॉक्टर शिंदे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री महोदयांसमवेत बैठकीचे आयोजन करून या सर्व सफाई कामगारांचा प्रश्न शासन दरबारी मांडला। या सर्व कर्मचाऱ्यांचा महापालिकेत लवकरच समावेश करून घेतला जाईल, तसेच यासाठीची प्रक्रिया जलद गतीने राबवण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामगारांच्या लढ्याला यश आले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर सर्व सफाई कर्मचाऱ्यांकडून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 27 गावांमध्ये अनेक विकास कामांना गती मिळाली आहे। तसेच या गावांचा अधिक विकास व्हावा यासाठी सर्व 27 गावांचा कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश करण्यात आला आहे। यामुळे गावात अमृत योजना, रस्त्यांची उभारणी यांसारखे अनेक विकास प्रकल्प उभे राहत आहेत। याच पार्श्वभूमीवर या 27 गावांमध्ये सुमारे 500 सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समावेश करून त्यांना महापालिकेच्या नियमानुसार पगार देण्यात यावी अशी मागणी येथील कामगारांनी केली होती। यासाठी या सर्व कामगारांनी सोमवारी महापालिकेच्या आवारात निदर्शन दाखवत काम बंद आंदोलन पुकारले होते। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या सर्व कामगारांची भेट घेऊन त्यांच्या या मागणीबाबत तोडगा काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले होते। यानंतर लगेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी सर्व कामगारांना महापालिकेत समाविष्ट करून त्यांना महापालिकेच्या नियमानुसार वेतन देण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। तसेच यासाठीची प्रक्रिया जलद गतीने राबवण्याच्या महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या। यामुळे सुमारे 500 सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।